हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखी एका नव्या रेसिपी बरोबर राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। ईद स्पेशल शीरखुर्मा आणि गुलगुले कसे बनवायचे हे आज आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत। चला तर मग बनवूया। इथे मी 1 वाटी गूळ घेतला आहे। त्याच वाटीच्या मापाने इथे आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया। इथे आपल्याला गुळाचा पाक न बनवता गूळ हा फक्त आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। हे बघा, इथे मी हा गूळ पाण्यामध्ये विरघळून घेतला आहे। आता आपण तो थंड करून घेऊया। इथे मी 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे। आता यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालून घेऊया। आता यामध्ये थंड झालेले गुळाचे पाणी थोडे थोडे टाकून आपण मिक्स करून घेऊया। हे बघा, या पद्धतीने आपल्याला हे गुळाचे पाणी या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी हे सर्व पाणी यामध्ये ओतून घेतले आहे। आपले 1.5 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी पाणी आणि गूळ याचे प्रमाण अगदी बरोबर इथे झालेले आहे। आता आपण हे 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवण्यासाठी बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण शीरखुर्मा बनवून घेऊया। काही ड्रायफ्रूट्स मी हे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते। त्याचे या पद्धतीने मी बारीक बारीक असे काप करून घेतले आहे। शीरखुर्मा बनवण्यासाठी इथे आपण या पद्धतीच्या बारीक अशा शेवयांचा वापर करणार आहोत। हे बघा, या शेवया आपण शीरखुर्मा बनवण्यासाठी वापरणार आहोत। इथे मी अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवले आहे। दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। यातील थोडेसे दूध वाटीमध्ये आपण काढून घेऊया आणि त्यामध्ये केशर टाकून घेऊया। यानंतर 2 चमचा मिल्क पावडर इथे मी घेतलेली आहे। तीही आपण पाण्यामध्ये मिक्स करून या दुधामध्ये टाकून घेऊया। छान अशी चव येण्यासाठी व दुधाला घट्टसरपणा येण्यासाठी इथे तुम्ही कंडेन्स मिल्कही वापरू शकता। इथे मी चवीनुसार साखर टाकून घेतली आहे। आता आपण एका कढईमध्ये तूप गरम करून घेऊया आणि त्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेऊया। यानंतर यामध्ये बारीक शेवयाही आपण फ्राय करून घेऊया। लो फ्लेमवर आपल्याला या फ्राय करून घ्यायच्या आहे। यानंतर हे फ्राय केलेले सर्व ड्रायफ्रूट्स आपण या दुधामध्ये टाकून घेऊया। यामध्येच मी केशरचे दूध आणि विलायची पावडरही टाकून घेतली आहे, पण तो व्हिडिओ माझ्याकडून शूट झालेला नाही आहे। आता इथे दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये 2 चमचा तूप टाकून घेतले आहे। हे बघा, इथे आपला शीरखुर्मा तयार झालेला आहे। आता आपण गुलगुले करायला घेऊया। इथे मी पिठामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा टाकून घेतला आहे। आता आपण ते छान असे फेटून घेऊया। तेल गरम झालेले आहे। आता आपण यामध्ये मीडियम साईजचे गुलगुले तळून घेऊया। इथे आपण बेकिंग सोडा वापरल्यामुळे हे बघा, गुलगुले किती छान असे फुललेले आहे। आता आपण हे गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत छान असे मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेऊया। हे गुलगुले थंड झाल्यानंतर चवीला अप्रतिम लागतात। या गुलगुल्यांना छान असा गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। आता आपण ते काढून घेऊया। हे बघा, इथे आपला शीरखुर्मा आणि गुलगुले ही ईद स्पेशल रेसिपी इथे तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल
तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.